आणि या बुलेटिनमध्ये आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील संभाव्य दुष्काळी संकटाचा आढावा घेतला गेला। संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करा। चारा आणि पाण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देऊन जलयुक्त शिवारची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। पावसाळ्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला उधाण येणार असून 25 दिवस धोक्याचे असणार आहेत आणि या दरम्यान मुंबईमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे। परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला। उल्हासनगरमधील अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे आणि महापालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। भुसावळमध्ये पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे 15 दिवस उलटून गेले तरी पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। तर दुसरीकडे नगरपालिकेची मेन पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया चाललंय। राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला असून विदर्भात तापमानाचा पारा 43 डिग्रीच्या पार गेलाय। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे परिसरात उष्णतेची लाट कायम असून बुधवारी ठाण्यामध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं। तर गेल्या आठवड्यातील पावसाळी वातावरण निवळल्यानंतर मुंबईमध्ये बुधवारी पारा 37 अंश सेल्सिअस होता। मुंबईमध्ये सकाळपासूनच उन्हाच्या झळांची तीव्रता होती आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमाल तापमानाचा पारा सुद्धा वाढलेला आहे। राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आणि गेल्या 24 तासात कोरोनाचे 1100 नवे रुग्ण आढळले असून एका दिवसात 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय। कोरोनाची वाढती संख्या पाहता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या डीनशी संवाद साधला आणि यावेळी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मास्क लावून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुंबईतल्या लोअर परेल उड्डाण पुलाचा एक भाग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। या पुलाचं संपूर्ण काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। मुंबईतील गोखले पूल जून महिन्यामध्ये वाहतुकीसाठी सुरू होणार नसल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय आणि पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्यामुळे पूल पुन्हा सुरू होण्यास नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। मुंबईच्या स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6च्या कांजूरमार्ग इथल्या कारशेडचा मार्ग मोकळा झालाय। कांजूरमार्गच्या 15 हेक्टर जागेचा ताबा एमएमआरडीएनं घेतलाय आणि लवकरच निविदा काढून कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे। गोरेगावमधील पत्रावाला चाळीतील 672 रहिवाशांना थकीत घरभाडं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। 2018 ते 2022 या कालावधीतील घरभाडं नागरिकांना मिळणार आहे। ठाणे शहराला मीरा रोडशी जोडणाऱ्या गायमुख मीरा रोड मार्गामध्ये अनेक अडथळे असल्याचं समोर आले आणि हे अडथळे दूर सारण्यासाठी एमएमआरडीएनं सल्लागार नेमणुकीची निविदा काढली आणि हा मार्ग पूर्ण झाल्यास ठाण्यातील नागरिकांना थेट मुंबईच्या पश्चिम उपनगरात जाणं सोयीचं होईल। मुंबईच्या एसटी महामंडळामध्ये आता इंधनावरती धावणाऱ्या शिवनेरी बसेस बदलून ई बसेस आणल्या जाणार आहेत आणि शिवनेरीच्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार असून त्याचं भाडं स्वस्त असेल असं एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले। राज्य सेवेतील 75,000 पदं भरण्याची घोषणा राज्य सरकारनं केली असली तरी प्रत्यक्षात विविध विभागांच्या मागणीनुसार पदसंख्या 1,45,000च्या वर गेली आणि त्यातील 6,499 पदं आतापर्यंत भरण्यात आली असून उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे। राज्य सरकारच्या सेवेतील पदभरतीमध्ये खुल्या प्रवर्गातील तसंच मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर असलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला। गोरेगावातील पत्रावाला चाळीतील 672 रहिवाशांना थकीत घरभाडं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि 2018 ते 2022 या कालावधीतील घरभाडं इथल्या रहिवाशांना मिळणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। नेमकी कोणत्या मुद्द्यावरती हे भेट होणार आहे हे स्पष्ट झालं नसलं तरी नव्या राजकीय युतीबाबत चर्चांना उधाण आलंय।
राज्याच्या राजकारणात 2 मोठे बॉम्बस्फोट होणार आहेत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यावरती त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. मोठा भूकंप ज्यावेळी होतो तेव्हा त्याचे छोटे छोटे संकेत मिळायला लागतात. एक भूकंप होता होता थांबला, मात्र राज्याच्या राजकारणात 2 भूकंप होतील यावरती मी कायम आहे असंही ते म्हणाले. पुणे महानगरपालिकेने मालमत्ता करात पुन्हा 40% सवलत दिली आणि याबाबतची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महानगरपालिकेच्या निर्णयानं पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. वसई विरारमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाल्यानं पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांसोबत खासदार राजेंद्र गावित यांनी वसई विरारच्या समस्यांचा आढावा घेतला आणि यावेळी नालेसफाईसाठी परवानगी 3 दिवसात न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. संजय राऊत यांनी उष्माघातानं बळी गेलेल्यांमुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आणि त्यावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राऊतांवरती निशाणा साधला. दरवर्षी उष्माघातानं लोकांचे मृत्यू होतात, त्याची जबाबदारी संजय राऊत घेणार का, असं संजय गायकवाड म्हणाले. तर संजय शिरसाटांनी सुद्धा संजय राऊतांवरती घणाघाती टीका केली आहे. संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार बुडवण्याचं काम पूर्ण केलं, यातही उद्धव ठाकरे यांची शिवसेना बुडवण्याचं कामही त्यांनी केलं. आता अजित पवारांशी पंगा घेतला असं म्हणत शिरसाटांनी राऊतांवरती टीका केली. उद्धव ठाकरे 23 एप्रिलला जळगाव जिल्हा दौऱ्यावरती असणार आहेत आणि यावेळी पाचोरा येथे विराट सभा होईल. या सभेचा टीजर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. माजी आमदार आरो पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी या विराट सभेचं आयोजन केलंय. सावंतवाडीमध्ये भाजपच्या महाविजय अभियानाचा समारोप मेळावा पार पडला आणि यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत एनडीएचा खासदार निवडून आणायचा आहे आणि त्यासाठी कामाला लागा असं वक्तव्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. अहमदनगर पालिका आयुक्तांना नितेश राणे यांनी शिवीगाळ केली. मंगळवारी अतिक्रमणासंदर्भात बोलताना नितेश राणे यांची पालिका आयुक्तांबद्दल बोलताना जीभ घसरली. दरम्यान यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन करून 1 दिवसाचं काम बंद आंदोलन केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मौजे फरारे येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुयोग वैद्य यांनी केलाय. या प्रकरणी 60 दिवसात कारवाई न झाल्यास हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही दिलाय. नावडेमध्ये सिडकोची 2 BHKची 18,820 घरं निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि याद्वारे मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सिडकोकडून केला जातोय आणि लवकरच या गृहनिर्माण योजनेची घोषणा केली जाईल असं सिडकोच्या विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. वणीगडावरील सप्तशृंगी मातेच्या मंदिराचं सुशोभीकरण आणि सभामंडपाचं विस्तारीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. भाविकांच्या योगदानातून पहिल्या टप्प्यात सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून मंदिर साकारण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेला या कामाचा शुभारंभ होणार असल्याचं ट्रस्टतर्फे सांगण्यात आलंय. राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली असून सोलापुरात 31,962 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, तर पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला 1,400 रुपयांचा भाव मिळालाय. राज्यामध्ये कापसाची आवक जास्त असल्यानं कापसाचे दर घसरलेत. हिंगणघाट बाजारामध्ये 8,510 क्विंटल कापसाची आवक झाली असून घरसावंगी बाजारात कापसाला सर्वाधिक 8,100 रुपये भाव मिळालाय. राज्यातील बाजारपेठांमध्ये तुरीचे दर तेजीत असल्याचं समोर येत आहे आणि हिंगणघाट बाजारामध्ये तुरीला प्रति क्विंटल 8,920 रुपये दर मिळालाय. सोयाबीनची आवक वाढल्यानं सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. कारंजा बाजारात 5,500 क्विंटलची आवक झाली असून जळकोट बाजारामध्ये सोयाबीनला सर्वाधिक 5,500 रुपयांचा भाव मिळालाय. 5 दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवरती पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता जळगावात 2 दिवसात 1,500 रुपयांची घसरण झाली आणि त्यामुळे चांदी 74,500 रुपये प्रति किलोवरती आली आहे. आरटीईमधून प्रवेश मिळून सुद्धा काही खासगी इंग्रजी शाळांकडून फी भरण्याची सक्ती केली जाते आणि या तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून कारवाईचा इशारा देण्यात आलाय. अंगणवाडी सेवकांना पोषण ट्रॅकर ॲपसह 4 महिन्यात मोबाईल द्या असे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. पोषण ट्रॅकरवरती मराठी माहिती भरण्याची परवानगी देण्याची याचिका करण्यात आली होती. बेस्टच्या बेदरकार बस चालकांना लगाम घालण्यासाठी तिसऱ्यांदा तक्रार करण्यात आली आहे, तर थेट जर तिसऱ्यांदा तक्रार आली तर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेलाय. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये बेस्टच्या 61 अपघातांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि 54 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतला.
मुंबई अहमदाबाद हायवेवरती कंटेनर आणि बसची समोरासमोर धडक झाली आणि या अपघातामध्ये 10 प्रवासी जखमी झालेत. मोटरसायकल स्वाराला वाचवताना हा अपघात झाला. हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. साजिद, आबिद आणि नावीद यांच्या ईडीच्या प्रकरणात अटकेपासून दिलेलं संरक्षण सुद्धा आज संपतंय. कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज छगन भुजबळांसह सर्व 52 आरोपी मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर राहण्याची शक्यता आणि सर्व आरोपींनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकांवरती सुनावणी होणार आहे. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे. कथित एसआरए घोटाळा प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे. तुर्तास पेडणेकरांना हायकोर्टानं अटकेपासून दिलासा दिलाय. मावळातील तुंग किल्ल्याच्या परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याच्या दर्शनानं नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे आणि त्यामुळे रात्रीचे शेतात पाणी सोडायला जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. भिवंडी शहरातील गुन्हे शाखेनं 2,58,000 रुपये किमतीचा गुटखा पकडला आणि या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. भिवंडीमध्ये बंदी असलेल्या मंगूर माशाचं उत्पादन करणाऱ्या 3 तलावांवरती कारवाई करण्यात आली. महसूल विभागानं तलाव बुजवत कारवाई केली. मंगूर माशाच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होत असल्यानं देशात हा मासा विक्रीवरती बंदी आहे. मध्य प्रदेशातून भुसावळ मार्गे जामनेरकडे होणारी म्हशींची अवैध वाहतूक नागरिकांनी उघडकीस आणली आणि जळगाव रोडवरच्या वाय पॉइंटवरती नागरिकांनी पकडलेल्या ट्रकमध्ये 18 म्हशी होत्या. महाराष्ट्रात दर्जेदार गुणवत्तापूर्ण केळीचं उत्पादन होऊ लागल्यामुळे राज्यातील केळीला जगभरातून मोठी मागणी मिळते. केळी निर्यातीत महाराष्ट्राचा सर्वाधिक 70% वाटा असून सेंद्रिय केळीला अधिक पसंती मिळते. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात कळंब इथलं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा भरली आणि यात्रोत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतींचा थरा रंगला आणि यावेळी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले तर शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली. तमाशा पंढरी नारायणगावमध्ये मुक्ताई देवी आणि काळोबा देवाचा यात्रोत्सव भरला आणि चौथ्या दिवशी मालती नामदार नारायणगावकर यांच्या तमाशा फडाची बारी झाली आणि यावेळी तमाशा पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. पुण्याच्या नारायणगाव येथे श्री मुक्ताबाई देवी आणि काळोबा देवीची यात्रा सुरू आहे आणि या यात्रोत्सवात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 450 पैलवानांनी सहभाग घेतला. जुन्नरच्या राहुल माळीनं मनमाडच्या सचिन सुरनरला चितपट करत नारायणगाव केसरी किताब आणि 1 किलो चांदीची गदा पटकावली. सिंधुदुर्गातील कोलगाव ग्रामपंचायतीनं अनोखा ॲप तयार केलंय आणि या ॲपच्या माध्यमातून 12 प्रकारचे दाखले मिळवता येत आहेत. त्याचसोबत घरपट्टी आणि पाणीपट्टी सुद्धा भरता येते. अशा प्रकारचे ॲप तयार करणारं कोलगाव ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण झालं. मुंबऱ्यामध्ये रिक्षा चालकांनी चक्काजाम केला आणि त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत असते आणि याबाबत तक्रार करून सुद्धा पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी चक्काजाम केला. सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालवणाऱ्या देशभरातील एकूण 42 बस चालकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील पुणे महानगर परिवहन महामंडळातील अरुण नारायण कुचेकर यांचा देखील गौरव करण्यात आला. 35 दिवसात 36% नालेसफाईचा दावा बीएमसीकडून करण्यात आलाय. त्यामुळे 31 मे पर्यंत मुंबई महापालिका 100% नालेसफाई पूर्ण करणार का असा सवाल विचारला जातोय. 31 मे पर्यंत एकूण 9.58 लाख मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. केडीएमसीनं नियम धाब्यावरती बसवत सक्षम नसलेल्या कंपन्यांना 45 कोटींचं टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आला आणि ठेकेदारानं हा गंभीर आरोप करत महापालिका प्रशासनाकडे तक्रार सुद्धा केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याच्या आरोपामुळे खळबळ माजली आहे. गोराई गावातील रहिवाशांना 35 वर्षांनंतर पाणी मिळणार आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. 7,88,00,000 रुपये खर्चून पालिकेतर्फे जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्यामुळे गोराई गावातील रहिवाशांना 2024 पासून सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना वडमाना इथे स्थानबद्ध करण्यात आलंय. अकोला जिल्ह्यातील क्षारयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होत असल्याचा आरोप करत टँकरभर पाणी घेऊन नितीन देशमुख फडणवीसांच्या बंगल्यावरती आंदोलन करण्यावरती ठाम आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरातील फुलेनगर कॉलनीत सांडपाण्याची लाईन फुटल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. वारंवार प्रशासनाला निवेदनं देऊन सुद्धा पाईपलाईन बदलण्यात येत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वादग्रस्त रॅप सॉंग रेकॉर्ड केल्याप्रकरणी शुभम जाधव याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र विद्यापीठानं खोटी माहिती देऊन गुन्हा दाखल केलाय आणि परवानगी घेऊनच आपण विद्यापीठात रेकॉर्डिंग केल्याचा दावा रॅपरनं केलाय. बीड शहरातील चांदणी चौकात 4 दुकानांना भीषण आग लागली आणि या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावं म्हणून 2 वर्षांच्या पोटच्या मुलाची बापानंच हत्या केल्याची धक्कादायक घटना सायनमध्ये समोर आली आहे. घराजवळच्या गोडाऊनमध्ये नेऊन गळा दाबून या चिमुकल्याची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी रहमत अली अन्सारीला अटक करण्यात आली आहे. उधार घेतलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावल्यानं एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा प्रकार बदलापुरात घडलाय. बदलापूर पश्चिम पोलिसांनी 24 तासात हत्येचा छडा लावून 2 आरोपींना अटक केली. अनेक वर्षांपासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशात चीनचा क्रमांक पहिला होता. यंदा मात्र भारतानं हा रेकॉर्ड मोडलाय. सर्वाधिक लोकसंख्येत भारतानं चीनला मागे टाकलंय. पुढचे 4 दिवस राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसात पुण्याचं तापमान 40 अंशांच्या वरती जात आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय. इंदापूर तालुक्यामध्ये तापमानाचा पारा वाढला आणि याचा थेट परिणाम फळबागांवरती होत असल्यानं फळबागांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी आता आच्छादनाचा वापर सुरू केलाय. तळपत्या उन्हापासून फळांचं आणि फुलांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बागेला आच्छादन दिल्याचं जागोजागी पाहायला मिळतंय. विदर्भासह अकोला सुद्धा तापू लागले आणि गेल्या 5 दिवसांपासून अकोल्यात उन्हाच्या पाऱ्यानं 40 पार केली आहे. पारा वाढल्यानं थंड पेयाची मागणी वाढली आहे. चंद्रपुरातील वाढत्या तापमानानं जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार सकाळची फेरी 5:30 ते 9:30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे आणि 20 एप्रिलपासून या वेळा लागू होत आहेत. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शिर्डी संस्थानं भाविकांसाठी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिर परिसरात भाविकांसाठी मंडप उभारण्यात आलेत तर पाय पडू नयेत यासाठी ठिकठिकाणी कार्पेटची सोय करण्यात आली आहे आणि त्याचसोबत दर्शन रांगेत कूलर आणि पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या मावळ तालुक्यात कांबरे लेणी आहेत आणि दक्षिणोत्तर अर्धवर्तुळाकार डोंगराच्या मुख्य गर्भामध्ये पूर्वाभिमुख कातळ कोरीव ही पांडवकालीन खोदलेली लेणी असून शेकडो वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंचं निवासस्थान किंवा विश्राम करण्यासाठी येत असल्याची दंतकथा सांगितली जाते. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी प्रसारमाध्यमांची धास्ती घेतल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. नांदेडमधल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांचे कॅमेरे बंद करायला लावले. शिवाय मोबाईलवरती शूटिंग करण्यास सुद्धा बंदी घातली आहे. देशाबरोबरच राज्यातही कोरोनाचा धोका वाढत असताना नवी मुंबई पालिका क्षेत्रात कोरोनाचे 50 रुग्ण सापडले. त्यामुळे आता नवी मुंबई परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 222 वरती गेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप एका ठेकेदारानं केल्यानं मोठी खळबळ माजली आहे आणि या प्रकरणी अमित चंदानी या ठेकेदारानं महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. तर या होत्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधल्या बातम्या ज्या आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या आणि या दरम्यानची एखादी बातमी किंवा सविस्तर बातमी तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज पाहणार आहोत. त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या